आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख स्थान रेश्मा मल्लाव सौ गंधुरी मॅडम यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर प्रतिमापूजन होईल. देवापुढे निरांजन लावलं की मन शांत होतं. घरात दिवे असूनही निरांजनातून मिळणारा सात्विक प्रकाश आपल्याला अधिक प्रकाश देणारा ठरतो. सहवासातील माणसं देखील तसंच एखाद्या सौंदर्यानं प्रकाशानं दिपून जाणं हा काही क्षणांचा खेळ असतो, पण खरं आत्मिक समाधान हे समईच्या इवल्याशा तेजातच मिळतं. आणि या समईच्या इवल्याशा तेजानं एकच संदेश दिला आहे की स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यासाठी जगून पाहावं. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना मी विनंती करते की त्यांनी प्रतिमेचे पूजन करावे. त्याचबरोबर जिजाऊंच्या वेशभूषेत मृणाली शिंदे आणि शिक्षिकांच्या वेशभूषेत राजनंदिनी गायकवाड, सईबाईंच्या वेशेत तनया आदतराव ही आहे. सर्वांना मी विनंती करते त्यांनी प्रतिमेचे पूजन करावे. खूप खूप शुभेच्छा देते. या काळामध्ये मला प्रकर्षण जाणवते की पूर्वीचा काळ आणि आताचा काळ यामध्ये खूप फरक पडलेला आहे. मला हे प्रकर्षण जाणवतं की जेव्हा मी लहान होते तेव्हा खूप सारी बंधनं होती. म्हणजे मुलगी आहेस, मोठ्याने हसायचं नाही किंवा अशा रीतीने बसायचं नाही, मुलांशी अजिबात बोलायचं नाही. जर कुठे मैत्रिणीकडे जात असायचं असेल तरी प्रत्येक वेळी सांगावं लागतं की कोणत्या मैत्रिणीकडे जाणार आहे, किती वाजता घरी येणार आहे. असा नियम अगदी प्रकर्षण पाळला जात असे. सकारात्मक बदल होताना दिसत आहेत. याचा अर्थ असा की महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप उंच उडी मारली आहे, मस्त भरारी घेतली आहे. पण हे सगळे चालू असतानाच आपण थोडीशी वेगळी दिशा घेत आहोत का असाही प्रश्न मला पडतो. तरी काय मला नेमकं कोणत्या विषयावर बोलायचं आहे हे तर आपण बोलणार आहोत, पण मला कुठेतरी प्रश्न पडतो की आजचा दिवस का इतका शुभेच्छाचा वर्षाव घेतोय. आजच्या दिवशीच का इतक्या महिलांबद्दल इतकं प्रेम व्यक्त केले जाते. हा 8 मार्चच का जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो असाही प्रश्न मला पडतो. आणि त्यांच्या कर्तृत्वाचं गुणगान का केलं जातं. महिला दिन हा बैलपोळ्याच्या सणासारखा आहे. तुम्हीच बघा ना, जसा शेतकरी बैलपोळ्याच्या दिवशी बैलाला अंघोळ घालतो, त्याला स्वच्छ धुतो आणि त्याला खाऊ पिऊ घालतो आणि त्याच्यावर धुळी पांघरतो आणि वाजवत गाजवत त्याला साऱ्या गावात मिरवतो आणि दुसऱ्या दिवशी लगेच त्याचा कसलाही विचार न करता त्याच्याकडून राबून घेतो. आणि असंच एका स्त्रीचं झालेलं आहे. फक्त महिला दिवसाच्या दिवशी एकच दिवस त्यांचं कौतुक करायचं आणि दुसऱ्या दिवशी लगेच त्यांच्याकडून कामं करून घ्यायची. आणि हेच मरते स्त्रीचं आयुष्य का. पण मी त्या मुलींना सांगते की जोपर्यंत तुमच्यातली दुर्गा जागी होत नाही, जोपर्यंत तुमच्यातली कालिका जागी होत नाही, जोपर्यंत तुम्ही झाशीच्या राणीला आठवत नाही, ज्या एकट्या इंग्रजाविरुद्ध लढल्या आणि तुम्ही आढळकर मुलांविरुद्ध लढू शकत नाही का. कोणतेही शिखर कितीही उंच असू दे, कोणतेही ध्येय किती मोठे असू दे, कोणत्याही रस्त्यावर कितीही काटे काचू असू दे, पण आम्ही त्या काचेच्या आणि त्या काठीच्या रस्त्यावर चालणार आणि ध्येयाच्या शिखरावर नक्की पोहोचणार. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर इयत्ता 7वीतील वेदांती शिंदे. आहे तलवार आहे, वार नाही तलवार आहे, ती शमशेरेची धार आहे. वार नाही तलवार आहे, ती शमशेरेची धार आहे. ती तर धगधगता अंगार आहे, ती तर धगधगता अंगार. 8 मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिन म्हणून उत्साहात साजरा करतो. सर्वप्रथम सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा केला जातो. आदिशक्ती तू प्रभूंची भक्ती तू, आदिशक्ती तू प्रभूंची भक्ती तू, दाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू, दाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू. आज भारतात स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. शेतमजुरी ते देशाच्या राष्ट्रपती
वरती पदापर्यंत तसेच शिक्षिका, डॉक्टर, पोलीस, कलेक्टर, तलाठी, खेळाडू या अशी सर्व महिला मोलाची कामगिरी केली आहे. आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला, त्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. एवढे म्हणून मी माझ्या भाषेचे उपदेश देईन. इयत्ता 7वी. झाला, ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला, ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला, ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग तसेच तिथे उपस्थित सर्व महिला भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई, बहीण, पत्नी तसेच लेकीची भूमिका साकारणाऱ्या सर्व तमाम महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी 8 मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिन म्हणून उत्साहाने व अभिमानाने साजरा करतो. हा दिवस 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगारांच्या स्मरणार्थ व स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी जगभर साजरा केला जातो. नारी ही शक्ती आहे नराची, नारी ही शक्ती आहे नराची, नारी ही शोभा आहे घराची, नारी ही शोभा आहे घराची. स्त्री व पुरुष ही संसाराची 2 चाके आहेत, पण भारतीय समाजात स्त्रियांना पुरुषांच्या सावलीत उभा लागते. स्त्रियांचा गौरव केला जातो, स्त्रियांचा गौरव केला जातो हे खरे, पण सत्य मात्र वेगळेच आहे, सत्य मात्र वेगळेच आहे. स्त्री जन्मा तुझी कहाणी, स्त्री जन्मा तुझी कहाणी, हृदयामृत नैनी पाणी हो, हृदयामृत नैनी पाणी. 21व्या शतकात आधुनिकतेचे वारे वाहत असताना देखील स्त्रीवर अन्याय अत्याचार होतो. स्त्रीला अनेक क्षेत्रात योग्य अधिकार व मान दिला जात नाही. खरं तर समाजात महिलांना समान अधिकार आहेत हे या अनेकांना माहीत नाही. तरी आज स्त्रिया स्वतःची ओळख निर्माण करत आहेत, त्यांना हक्काची जाणीव झाली आहे. आज स्त्रिया सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करताना दिसून येत आहेत. अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुद्रा झेंझेतो. संज्योती कुंभार. प्रेम आणि माया कुठल्याच स्त्रीचा कधी जन्म जात नाही बाळा, कुठल्याच स्त्रीचा कधी जन्म जात नाही बाळा. कधी मुलगी, कधी पत्नी तर कधी आई होत असते, कधी मुलगी, कधी पत्नी तर कधी आई होत असते. सासर आणि माहेर उजळवणारी स्त्री एक ज्योत असते. सासर आणि माहेर उजळवणारी स्त्री एक ज्योत असते. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण इथे अत्यंत महत्त्वाचा दिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. तो दिवस म्हणजे जागतिक महिला दिन. हा दिवस केवळ साजरा करण्यासाठी नाही तर महिलांच्या संघर्षाचा, त्यागाचा आणि यशाचा सन्मान करण्यासाठी आहे. आपल्या भारतात अनेक महिलांनी प्रगती पायथ्यावर आहेत. स्त्री ही एक केवळ व्यक्ती नाही, ती आई आहे, बहीण आहे, मैत्रीण आहे आणि समाजाची आधारस्तंभ आहे. शेवटी जाता मी एवढेच म्हणेन की नवी झेप घेण्याची जिद्द आहे तिची, परिस्थितीशी लढण्याची शक्ती आहे तिची. नका समजू तिला अबला कधी, कारण वाघिणीची चाल आहे तिची. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मनोगत होईल. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रेश्मा मल्लव हिला मी विनंती करते की तिने आपले मनोगत व्यक्त करावे. जाऊनच्या वेशभूषा झालेली मृणाली शिंदे हिला मी विनंती करते की तिने आपले मनोगत व्यक्त करावे. आई म्हणून काळी तुझी जाऊनचा शुभा झाला, ज्याला स्त्री आई म्हणून काळी तुझी जाऊनचा शुभा झाला, आणि ज्याला स्त्री बहीण म्हणून काळी तो मुक्ताईचा जन्म झाला, आणि ज्याला स्त्री बहीण म्हणून काळी तो मुक्ताईचा जन्म झाला, आणि ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून काळी तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून काळी तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून काळी तो
कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ व स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी जगभर साजरा केला जातो. माननीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींना आपल्या सर्वांना माझा नमस्कार. आज मी तुमच्यासमोर महिला दिन या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझे मनोगत व्यक्त करणार आहे. दरवर्षी 8 मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ साजरा करण्यासाठीच नाही तर स्त्रियांच्या कर्तृत्वासाठी, सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या अधिकारांची त्यांना जाणीव करून देण्यासाठी आहे. मित्रांनो, स्त्री म्हणजे आई, स्त्री म्हणजे बहीण, स्त्री म्हणजे मैत्रीण, स्त्री म्हणजे संस्कारांची एक सुंदर अशी शाळाच असते. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हटलं जातं. परंतु कोणतीही स्त्री आज पुरुषांच्या मागे नाही तर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक स्त्री आज कार्य करत आहे. घर सांभाळणे असो, नोकरी करणे असो, शिक्षण घेणे असो किंवा देश सेवा करणे असो, प्रत्येक क्षेत्रात स्त्री यशस्वी ठरली
सर्वप्रथम तुम्हाला महिला दिनाच्या म्हणजे मुलींना आणि विद्यार्थिनींना आणि समोर ज्या काही वेशभूषेत आलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना महिला दिनाची शुभेच्छा. खरं तर एक दिवसांनी हा आणि अंधकार, अंधश्रद्धा आणि दारिद्र्याच्या गर्तेत सापडला होता. तेव्हा क्रांतीची लाट बनून आलेल्या अहिल्याबाई होळकर बाबासाहेबांनी फक्त आपल्या अनेक महान कर्तृत्ववान पराक्रमी अशा स्त्रिया होऊन गेल्या. यामध्ये मासाहेब जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर आणि आजच्या युगातल्या किरण बेदी, मेरी कोम, इंदिरा गांधी अशा अनेक महिला आहेत. तर त्यांचा वारसा, त्यांचे विचार, त्यांच्या कृती, प्रेरणा या पुढे घेऊन जायच्या आहेत आपल्याला आणि त्यांच्या विचारांनीच आपल्याला स्वतःची प्रगती करायची आहे. आपल्याला लेखणी शिक्षणाला सुरुवात केलेली असेल, सावित्रीबाई फुलेंची वेशभूषा असेल, सईबाई असेल, आपल्याला आईनंतर जे शिक्षण देतात ते असं शिक्षकाच्या वेशभूषामध्ये असलेले राजनंदिनी असेल आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष ठरव बघा. काही लोक खुर्चीसाठी धडपडतात, पण आपले मुख्याध्यापक श्री काशीद सर मी पाठीमागे बसतो म्हणले आणि असे तर त्यानंतर ज्यांनी ज्यांनी काम केलेले आहे, अहिल्याबाई होळकर असेल, सावित्रीबाई फुले असेल, रमाई असेल, राणी लक्ष्मीबाई असेल, हजरत बेगम महल असेल, असे कितीतरी महिला. तर त्या काळामध्ये विषमता असताना देखील त्या पुरुष प्रधान कायद्याला त्यांनी झुगारून आपलं काम त्यांनी केलेलं आहे. आताच बऱ्याच मुलींनी पण महिला दिनानिमित्त भरपूर त्यांनी माहिती सांगितलेली आहे. पण 8 मार्चच का? तुम्हाला मी नेहमी सांगतो की ज्या दिवशी महत्व आहे मग त्या दिवशी का साजरा केलं जातं? 7 मार्चला का नाही, किंवा 7 एप्रिलला का नाही, किंवा 9 मार्चला का नाही, 8 मार्चलाच का आहे? पूर्वी संपूर्ण जगामध्ये महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. महिलांना अधिकार दिले जात नव्हतं. मग सुरुवातीच्या वेळी महिलांचे जे हक्क आहेत, जे अधिकार आहेत ते मिळवण्यासाठी 1880ला अमेरिकेमध्ये पहिल्यांदा चळवळ सुरू झाली. थोडंसं ते सांगतो, नंतर आपल्याकडे मी बोलणार आहे. तर त्याच्यानंतर महिलांना अधिकारच नव्हता, मतदानाचा तर अधिकारच नव्हता. तर त्यासाठी त्यांनी काय केलं, पहिली जी चळवळ सुरू झाली 1908 साली आणि स्टुटगार्ट या ठिकाणी सर्व महिलांनी एकत्र येऊन खूप मोठ्या पद्धतीने आंदोलन केलं. ते आंदोलन कशासाठी जर असेल तर महिलांना मतदानाचा अधिकार दिला जात नव्हता, महिलांना समाजामध्ये अधिकार दिला जात नव्हतं. आपल्याला माहिती आहे की एखाद्या समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपल्याला संघटना अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या सर्व महिलांनी एकत्रित आले आणि तो चळवळ उभी केले. त्यांना मतदानाचा अधिकार मिळायचं होतं आणि शेवटी जर त्यांना मतदानाचा अधिकार मिळालं 1975 साली मग त्यांनी ठरवले की आता महिलांना अधिकार दिलं, महिलांना स्वातंत्र्य दिलं. 1975 साली संयुक्त राष्ट्र संघटनेने ते घोषित केले की 8 मार्च हा जो दिवस आहे तो एक महिलांचा आपण सन्मान करूया. गेलेले आहेत तर त्यांच्या नावाने का होईना 8 मार्च हा जो दिवस आहे तो महिला दिन साजरा केला जातो. म्हणून मी पुन्हा एकदा सर्व महिलांना महिला दिनाच्या पुन्हा शुभेच्छा देतो. आणि जोपर्यंत तुम्ही महिलांना अधिकार देत नाही आणि तोपर्यंत मी या त्यांच्या मंत्रिमंडळातील सभा होणारच नाही म्हणून सांगितलं होतं. संविधानाने महिलांना खूप अधिकार दिलेले आहे. शिक्षणाचा अधिकार आपल्याला माहिती आहे.
सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाला सुरुवात केली खरं आहे, पण काही मंडळी महिलांना अधिकार देऊ नये म्हणत होते. मग ज्यावेळी हिंदू कोड बिल तो पास झाला, पंडित नेहरूंनी त्याला सहमत दर्शवले आणि संसदेमध्ये त्या संविधान सभेमध्ये हिंदू कोड बिल हा पास झाला. तर त्याच्यानंतर 1950 पासून ते आजपर्यंत बघा महिला किती आघाडीवर आहेत. सर्व क्षेत्रामध्ये महिला खूप आघाडीवर आहेत. एक उदाहरण घेतो, आपल्या शाळेमध्ये बघा सध्या मुली किती बडबड करतात, ते आघाडीवरच आहेत. सर्व क्षेत्रामध्ये मुली आघाडीवर आहेत. आता सांगितले गावचं ग्रामपंचायत सदस्य पासून ते भारताचं सर्वोच्च जे पद आहे तो म्हणताना राष्ट्रपती, इथपर्यंत सध्या महिला आघाडीवर आहेत. मग कशामुळे असे? तर त्या काळामध्ये तर त्या लोकांनी आमच्या या भगिनी आहेत, ही जी महिला आहेत, या महिलांना अधिकार मिळावं म्हणून ते झटलेले आहेत. आज सध्या आपण जर बघितलं महिलांचे कर्तृत्व 1841 पासून ते आजपर्यंत महिला ही सर्व क्षेत्रामध्ये आहेत. तर त्यांना जमीन कमी पडले, सध्या समुद्र पण कमी पडलेला आहे आणि आकाश देखील कमी पडलेले आहे. आज सध्या सैनिकांमध्ये महिला म्हणून काम करतात. जवळजवळ कर्नल पदापर्यंत सध्या महिला काम करतात. सीमेवरती BSF ते सैनिक म्हणून काम करतात. शिक्षिका त्यांना नॉर्मलच आहे.